झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोघा चिमुरड्यांसह आईने केली आत्महत्या, कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल। धुळ्यातील निकुंभे शिवारातील घटना। धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। गावाजवळील गोशाळा परिसरातील विहिरीत आई आणि तिच्या 2 मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षांच्या गायत्री आनंदा वाघ पाटील यांनी आपला 6 वर्षांचा मुलगा दुर्गेश आणि 3 वर्षांची चिमुरडी दुर्वा यांच्यासह विहिरीत उडी घेतली। कौटुंबिक वादातून नैराश्य आल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने या घटनेचा कुणालाच तत्काळ अंदाज आला नाही। सायंकाळी तिघांचा शोध सुरू झाल्यानंतर संशय निर्माण झाला आणि या विहिरीत तिघांचे मृतदेह आढळले। निकुंभे गावात गायत्री पाटील हिने तिच्या सासरच्या लोकांना त्रासाला कंटाळून त्यांना मानसिक व शारीरिक नेहमी दुसरा होत होता। त्या त्रासाला कंटाळून गायत्री हिने तिचा 5 वर्षाचा मुलगा तसंच 3 वर्षाची मुलगी या दोघांसह निकुंभे शिवारातील पाटलांच्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। त्या अनुषंगाने सोनगीर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी ताब्यात आहे, पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। तिन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।